कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं निर्मलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्द ईशम् आनन्दीवल्लभम् सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी सर्व संतांना वंदन सद्गुरूंना वंदन ज्ञानेश्वर माऊलींना वंदन आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्य उपासनेच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतोय। काल आपण एक नवीन श्लोक घेतलेला आहे। कामे श्रेष्ठेत हृतज्ञान प्रपद्यन्ते अन्य देवता तम तम नियम मास्ताय प्रकृत्या नियता स्वया। हे वैश्विक सुखाच्या इच्छेने ज्याचं ज्ञान हरण झालेलं आहे आणि आपल्या प्रकृतीच्या अधीन झालेले आहेत असे लोक जे आहेत ते वेगवेगळ्या देवतांची उपासना करतात। अशा अर्थाच्या श्लोकावरती आणि फळाची या हवा हृदयी कामा झाला रे गावा की तयाची या घसनी दिवा ज्ञानाचा गेला ऐशे उभयता अंधारी पडले म्हणून पाशीची माते चुकले मग सर्व भावे अनुसरले देवतांतरा आधीची प्रकृतीचे पायक वरी भोगाला ये तवरंक मग तेने लोलुपत्वे कौतुक कैशिनी भजती। काल आपण या ओळीला सुरुवात केलेली होती। 141 नंबरची ओळी 7व्या अध्यायातील आपण विचारात घेतोय की या आधीच प्रकृतीचे पायक अगोदरच म्हणजे जन्मताच प्रकृतीचे पायक असतात। प्रकृती शब्दाचा अर्थ आहे संसार, प्रकृती शब्दाचा अर्थ आहे माया। तर या मायेचे अगोदरच ते पायिक असतात। पायिक असतात म्हणजे त्या इंद्रिय आणि देह आणि मन यांच्या अधीन असतात। जे जे इंद्रिय जे जे करती तेच गा पुरुष करते ती तरलेची ना करती विषय सिंधू असा माऊलींचा सिद्धांत आहे। जे जे इंद्रिय म्हणतात तसंच माणूस जर करायला लागलं तर तो तरुण जाण्याची शक्यताच नाही, बुडून जातात म्हणजे सर्वसामान्य नियम आहे। सतत आजारी पडणं, सतत चिडचिड, सतत अस्वस्थता ही व्यवहारातली लक्षणं त्याच्या अंगावर दिसायला लागतात। पारमार्थिक लक्षणं सुद्धा तशीच आहे। पारमार्थिक कल्याणापासून तो दिवसेंदिवस दूर व्हायला लागतो, कारण इंद्रियांचे चोचले पुरवण्यामध्ये त्याचा सगळा दिवस आणि 24 तास निघून जातात। त्यामुळं झोपणं हे इंद्रियाचं चोचले पुरवणेच आहे, म्हणजे अधिक झोपणं या अर्थानं, अधिक खाणं, अधिक फिरणं हे सगळे इंद्रियांचे चोचले आहेत। आणि इंद्रियांचे जर सगळे लाड पुरवायला सुरुवात केली तर त्याला कुठला वेळ मिळेल नाम घ्यायला, कशानं तो ध्यान करेल, आणि ध्यान जर केलं तर ते कशाचं करेल, तर जे इंद्रिय जे जे असतं इंद्रियामध्ये त्याच करेल। त्यामुळे ते इंद्रियांचे सेवक होतात, गुलाम होतात। म्हणून इथं म्हणलेलं आहे अगोदरच आधीच प्रकृतीचे पायक, जन्मतःच संसार लाभलेला आहे आणि जन्मतःच त्याची इंद्रिय बाहेर तोंडाकडे आहेत, बाहेर तोंड केलेले आहेत। त्यामुळे बाहेर तोंड असलेली इंद्रिय फक्त जगाचंच ज्ञान, वृत्तीपासून मिळणारं ज्ञान जे आहे तीच ज्ञान प्राप्त करतं। मनवृत्ती, चित्तवृत्ती, बुद्धिवृत्ती, अहमवृत्ती ह्या सगळ्या चित्तवृत्ती ज्या आहेत इंद्रियांच्या द्वारा या विषयांचं सेवन करण्यामध्ये असतात, म्हणून ते इंद्रियांचे दास झालेले असतात आणि भोगासाठी लाचार होतात। भोगा लागी रंक मग लोलुपत्वे कौतुकी कैशिनी भसती। लोलुपत्वे म्हणजे लालसा, मग त्या लालसाने कशी उपासना करतात ते कौतुकच आहे। कैशिनी भसती, कसं उपासना करतील? कालाने आपण विचार केला होता, कैसिनी दैवत प्रपंच करशी तून दीननिशी हारिशी न भरशी कोण्या गुणे कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगा राही निवांत शिवाया। माऊलींचे जे विचार सांगितलेले आहेत ते सिद्धांत म्हणतात की प्रपंच रात्रंदिवस प्रपंच केला तर रात्रंदिवसातला वेळ कुठला शिल्लक राहील देवाच्या प्राप्तीसाठी?
देवाच्या आठवणीसाठी प्रपंचातला आठव तरी प्रपंचाचा आठव तरी गेला पाहिजे ना. त्यामुळे प्रपंचाचा आठव जोपर्यंत जात नाही तोपर्यंत देव आठवत नाही. आणि प्रपंचाचा आठव का होतं की ही विषय लालसा आहे, आणि लालसेने तो कशी उपासना करेल, तो भोगासाठी दीन झालेला असतो, कुणाकडेही हात पसरतो, देवाकडे तरी पसरतो. जयाची भजनी भोगासाठी हे भजनाद्वारे देवाकडे हात पसरतो, पण त्याबरोबरच तो कुणाक वाटेल त्याच्याकडे पसरतो हात, आणि आपल्या आत्मसन्मान घालवून टाकतो. आत्मसन्मान गेला की आत्मनाशाला सुरुवात होते. ही गोष्ट आहे. म्हणून आत्मसन्मान व्यवहारामध्ये सुद्धा सांभाळता आला पाहिजे. जेवढ्या मागण्या आपण प्रपंचाकडून कमी करतो तेवढं आपल्याला व्यावहारिक आयुष्यामध्ये मानानं जगणं प्राप्त होतं. आणि जेवढ्या मागण्या आपण देवाकडे कमी करतो तितकं आपली पारमार्थिक प्रगती अधिक होत असते. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा इतरांच्याकडे हात पसरणं ही सुद्धा लाचारीच आहे. आणि एखाद्याला भोग लालसेमुळं हे लाचारी त्यांना काय वाटतच नाही. म्हणजे आवडी आणि शिनवी आणि पिशे आणि न भुलवे काही असं म्हणून, व्यसन आणि शिनवी, आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी, पिशे आणि न भुलवी काही. माऊलींची उभी विचारात घेण्यासारखी आहे. आवड आहे आणि त्याची आवडी आणि लाजच वाटत नाही त्यांना. इतकी त्याची त्या विषयांची आवड निर्माण झालेली असते की त्या विषयाचं सेवन करताना त्यांना लाज वाटत नाही. म्हणजे भर रस्त्यावर सुद्धा मद्यपान करत बसतात, याची आवडच असते त्यांना. व्यसनं पुरवतात, म्हणजे आणखीन काहीतरी चोऱ्या करतात, चाड्या करतात, लोक यांना नावं ठेवतात, पण त्याची त्यांना लाज वाटत नाही. आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी, त्याचा लाशिनी कुठला येतो? सगळं करावंच वाटते सारखं, कारण हे भोगाचे पाईक झालेले असतात, हे प्रकृतीचे सेवक झालेले असतात, भोगासाठी लाचार झालेले असतात. त्यामुळं त्यांच्या पिशाच बसल्यासारखं ते वागत असतात. पिशी आणि न भुलवी काही, असं माऊलींची एक ओवी आहे. त्यामुळं देहादी प्रपंचाचा हा अगोदरच दास असतो. ते भोगासाठी भिकारी बनतात, देवाकडे भिकारी म्हणतात, प्रपंचाकडे भीक मागतात, विषयाकडे भीक मागतात. आणि विषयाकडे देण्यासारखं काय नाही बरं का. विषय आहेत, हे विषय तेवढ्याच पुरते आपल्याला देतात, त्यासाठी आपल्याकडून खूप काही घेतात. आपलं कष्ट, आपली बिकट अवस्था सहन करून आपण विषय प्राप्तीसाठी धडपडत असतो. विषय सहजासहजी प्राप्त होत नाही. देव सहजासहजी प्राप्त होत असताना तिकडे दुर्लक्ष करतात. आणि विषयासाठी भयंकर कष्ट सोसायला लागले तरी सुद्धा ते मागे पुढे पाहत नाहीत. त्याची त्यांना लाज नसते, त्याचा त्यांना शीन येत नाही, कारण ते प्रकृतीचे पाईक असतात आणि भोगासाठी लाचार झालेले असतात. त्यामुळं विषय सुखाच्या मागे लागून जी देवदेवता काही खास प्रसिद्ध असतात अशा देवदेवतेंच्या नादी लागतात. अमुक एखादी देवता म्हणे आपल्या नवसाला पावते, मग तिथं जातात, देवदेवतांची उपासना करतात. हे कशामुळं? तर देहासक्ती आणि विषयासक्तीमुळे त्याचं वैराग्य आणि विवेक नष्ट होतो. आणि जिथं विवेक आणि वैराग्य जातात ना तिथं ज्ञानही राहत नाही. ज्ञान राहायला दोनच कारण आहेत आपल्याकडे. विवेक, प्रचंड असा चांगला शुद्ध असा सारासार आत्मा अनात्म हा जो विवेक आहे तो विवेक असायला पाहिजे. आणि समस्त संसाराबद्दलचं, माणसांबद्दलचं, माणसांच्या बोलण्याबद्दलचं, आपल्या खाण्यापिण्याबद्दलचं वैराग्य असायला पाहिजे. खाण्यापिण्याचं वैराग्य म्हणजे नियमानं खाणं, नियमात राहणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि नियम हळूहळू आपल्याला त्याच गोष्टीबद्दलची ओढ कमी करायला मदत करत असतात. म्हणून आपल्या आयुष्याला एक नियमबद्धता द्यावी. त्यामुळं आपलं आयुष्य व्यवस्थित मार्गाला लागतं. म्हणजे मार्गाला लागतं म्हणजे काय? नियमात असलं ना की हे नियम मी पाळलेले आहेत, हे व्रत मी घेतलेलं आहे, अशी एक सवय लागते. आणि नंतर सहज वैराग्य ज्याला आपण म्हणतो ते वैराग्य हळूहळू या लागतं. त्यासाठी स्वतंत्र काही सोडावं लागत नाही. म्हणून इथं देहासक्ती आणि विषयासक्ती हे ज्ञानाचे दोन शत्रू आहेत. वैराग्याचे आणि विवेकाचे दोन शत्रू आहेत. विवेक आणि वैराग्याच्या खांबावरच ज्ञानाची उभारणी होत असते. ज्ञान उगीच टिकत नाही, ज्ञान टिकायला वैराग्य लागतं. म्हणून ज्ञानाच्या या भांड्याला जर वैराग्याची आणि विवेकाची जरा छिद्र पडलेली असतील तर त्यातनं ज्ञान वाहून जायला वेळ लागणार नाही. म्हणून असंच आपण ही छिद्र बुजवता आली पाहिजेत. आणि ही छिद्र कसली आहेत? कामासक्तीची, विषयासक्तीची, भोगासक्तीची लालसा जी आहे
प्रकृतीचे पायी होणं जे आहे ती सगळी छिद्र आहेत त्या ज्ञानाच्या भांडाला. मग ज्ञानाच्या भांड्यामध्ये विवेक आणि वैराग्य आहे. विवेक आणि वैराग्य वाहून गेलं की ज्ञानाच्या भांड्यात काही रिकामच राहतं. माझ्याकडे ज्ञानाचं भांड आहे, खरं पाहता अगोदर दिलेलं आहे देवानं मला ती मोक्ष प्राप्त करायची कुवत, मोक्ष प्राप्त करायची क्षमता आणि अधिकार माझ्याकडे आहेत. परंतु त्याची जी होला आहे ती बुजवायला पाहिजेत ना. ती कामासक्तीची आहेत, विषयासक्तीची आहेत, भोगासक्तीची आहेत. म्हणून भोगातून निघता जसे शरद कालू रेगे आणि सरिता ओठू लागे तैसे चित्त काढेल वेगे प्रपंच होणे. अरे प्रपंचातनं हळूहळू चित्त काढ. पुरे आता प्रपंच पाहणे, निजानंदी राहणे स्वरूप गे माये. माऊलींचा अभंग आहे. पुरे आता प्रपंच पाहणे. एका पॉइंटवरती आपण यावं आणि त्या ठिकाणी प्रपंचाकडे पाहायचं बंद करावं. प्रपंच शब्दाचा अर्थ आपण म्हणतो काहीतरी वेगळं काहीतरी आहे. प्रपंच म्हणजे आपले नातलं त्यांचं बारीक सारीक दोष गुण पाहत राहू नये म्हणजे प्रपंच न पाहणे. मला प्राप्त झालेलं आहे ते समाधानानं स्वीकारणं म्हणजे प्रपंचाकडे दुर्लक्ष करणं आहे. सगळ्या बाबत उदासीन वृत्ती ठेवणं म्हणजे आपण या प्रकृतीचे पायी होण्यापासून बाजूला राहू शकतो. भोगासक्तीचा जो लाचारपणा आहे तो आपण टाकू शकतो. म्हणून इथं म्हणलेलं आहे धनाचे गुलाम होतात, संपत्तीचे गुलाम होतात आणि त्याचाच आधार वाटायला लागतो. किती नंतर दुष्परिणाम होतात बघा. हे दुष्ट चक्र सुरू होतं. त्यामुळं धन पाहिजे, संपत्ती पाहिजे, लोक माझ्या जवळ पाहिजेत, नाहीतर माझं कसं होईल. मला आधार त्यांचाच आहे. जर माझं धन संपलं तर वृद्धत्वामध्ये मी काय करेन, वृद्धत्वामध्ये माझे आधार कोण कोण आहेत हे असंच वाटायला लागतं. हे सगळे विषयासक्तीतून निर्माण होणारे दोष आहेत. हे सगळे प्रकृतीचे पायी झालेले आणि भोगालालसेनं अगदी व्यापलेले जे असतात यांच्या बाबतीत ही घडत असतं. आणि त्यांचाच आधार वाटतो, नातलगांचा आधार वाटतो. नातलग नसून चालणार नाहीत. ही सगळी ही जी आहे त्यावेळी देव नावाची काहीतरी गोष्ट आहे की ज्यानं मला जन्माला घातला त्याचा आधार आहे. तो आधारच विसरून जातो. कशामुळं प्रकृतीचे पायिक आणि भोगा लागी तो रंक. माऊली बोलतातच भोगाचे रंक होतात म्हणजे भोगाचे गुलाम बनतात, भोगासाठी लाचार होतात आणि त्यामुळं प्रपंच मोठा वाटा लागतो आणि भगवंत आठवत नाही. ज्यावेळी आपल्याला नेहमी प्रपंच जर मोठा वाटायला लागला, सगळ्यापेक्षा प्रपंच मोठा आहे, सगळ्यापेक्षा माझे नातलग मोठे आहे, सगळ्यापेक्षा माझी संपत्ती घर मोठं आहे असं वाटायला लागलं की समजायचं की आपण भगवंताला छोटं करायला लागलो. आणि समस्त सगळी जी संपत्ती आहे ती एकच मालक आहे त्याचा भगवंत, दुसरं कोणीही मालक नाही. म्हणून असं म्हणतात आपल्या प्रपंचाची गाडी त्याच्या खऱ्या मालकाच्या दारात पार्क करावी आणि आपण घरात आपल्या आतल्या हृदय घरामध्ये अंतःकरणाच्या घरामध्ये शांत झोपी जावं. किती सुंदर वाक्य आहे बघा. आपल्या प्रपंचाची गाडी त्याच्या खऱ्या मालकाच्या दारात पार्क करावी आणि माझ्या प्रपंचाच्या गाडीचा मालक खरा मालक भगवंत आहे. कारण भगवंतानं सृष्टी निर्माण केली, मला निर्माण केलं, सगळं जग निर्माण केलं. मग मी माझं का म्हणतो त्याला, तर माझं हे माझ्या आसक्तीने म्हणतो. त्यालाच भोगाचे पायिक आणि भोगाची लालसा म्हणतात. लाचारत्व आपण स्वीकारतो आणि म्हणते मी हे माझं आहे, माझं काही नाही, येथे तुझे काहीच नाही, भुलला आहेस काही, चुकून आलाची जाई जेतीचा तेथे, तू समर्थाचे लेकरू, अभिमानी घेतला संसारो, अभिमान सांडता पैल पारो पावसील बापा. अरे जर तुला जो अभिमान टाकलास तर त्या संसाराच्या बंधनातून तू बाहेर पडशील. हे तुझं काही नाही असं जेव्हा समजतील त्यावेळी समस्त आसक्ती तुला टाकून पळून जाईल आणि वैराग्य तुला पाठी लागेल. पण आपण ते मिथ्यात्व एवढं द्यायचं धाडस करतो काय आपल्याला सोडण्याची जाण्याची भीती असते, मी जाण्याची, प्रपंच माझ्या हातातून सुटण्याची, भोग निष्ठून जातात का याची. पण कितीही काळजी घ्या भोग निसरतातच. किती शरीराची काळजी घ्या शरीर थकतच, शरीर रोगिष्ट होतच. कितीही काळजी घ्या नातलग सोडून जातातच. कितीही लोकांना समाधान करण्यासाठी काहीतरी द्या, लोक आपल्याला वाईट समजतातच. या सगळ्या गोष्टीचा विचार करत यासाठी माऊली ओवी टाकतात, हे असं प्रकृतीचं पायीक व्हायचं नाही, भोगाच्या लालसेनं लाचर व्हायचं नाही. आणि दुसरी गोष्ट लोलुप पत्रे कौतुके शब्द वापरायला, त्या लालसेमुळं उपासना टाकायची नाही, उपासनेला दृढ चालवावे. समर्थ म्हणतात म्हणून प्रपंच मोठा वाटतो, भगवंत त्यामुळं आठवत नाही. आणि या कामना जो आहे त्या कामना विवेकावरती आवरण घालतात आणि आवरण विवेकाचं असतंय, त्या प्रखर वैराग्याचं असतं. आणि ते आवरून काढल्याशिवाय प्रखर वैराग्याने विवेक येतच नाही आणि आवरून गेल्याशिवाय ज्ञान होत नाही.
त्यामुळं हा काय करतो, मग बारीक सारीक गोष्टीनं त्रिविध तापानं पोळलेला असतो. पण त्रिविध ताप कुणाच्या वाट्याला नाही सांगा, सगळ्यांच्या वाट्याला. म्हणून आधीच प्रकृतीचे पायक हा शब्द, जो आधी शब्द जो वापरलाय, तो जन्मताच सगळ्यांना या प्रकृतीचे सगळेजण गुलाम आहे. गुलाम शब्दाचा अर्थ आहे सगळ्यांना संसाराच्या आधाराशिवाय जगता येत नाही. हा थोडासा व्यवहाराचा भाग आहे. प्रपंचाच्या आधाराशिवाय जगता येत नाही, पण सगळा प्रपंच देवाचा मानून त्याचा आधार घ्या, हा मुद्दा त्यातला आहे. प्रपंचाच्या आधाराशिवाय जगता येत नाही ना, तर तो प्रपंच देवाचा आहे आणि या जन्मापुरता मी तो वापरायला लागलोय. हे माझे नातलग मी वापरतो, हे माझं घर देवाचं आहे, माझं नाही. आणि ते मला वापरायसाठी देवाने दिलेलं आहे. माझी गाडी देवाने मला वापरायसाठी दिलेली आहे. बघा यातला भक्तीचा भाव किती जागृत होतो आणि आपण निवांत होतो. मग त्याच्याबद्दल काय घडलेल्याचं वाईट वाटत नाही. माझं काही नाहीच, तर माझं काही नसेल तर त्याच्यात काय बिघाड झाला तर त्याच्याबद्दल त्याचं घेणं देणं काही नसतं. हाच विचार फार महत्वाचा आहे. म्हणून इथं म्हटलेलं आहे की कामना ज्या असतात त्या विकार निर्माण करतात. त्या विकाराचंच आवरण विवेक आणि वैराग्यावर पडतं. विषय वैराग्य किती श्रेष्ठ दर्जाचं आहे. हे ते विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य, परमानंद योग्य जीव होती. तर या विषयाच्या वैराग्य जर प्राप्त झाले एखाद्या जीवाला, तर तो परमानंदाच्या योग्यतेचा होतो, असं माऊली बोलतात. त्यामुळे विषय प्राप्तीसाठी आपलं कष्ट जावं, आपली दुःख जावं, आपली प्रतिकूलता जावी किंवा आपल्याला अनुकूलता प्राप्त व्हावी, म्हणून हे भक्त देवदेवतेच्या उपासनेला लागतात. हेच मुद्दा या श्लोकाचा मूळ गाभा आहे. सगळ्या देवदेवतेची उपासना का करतात, त्यांना एकच देव आहे कळत नाही. त्यामुळं सगळ्या देवदेवतेची उपासना करतात. ह्या देवाला जा, त्या देवाला जा, तिथं नमस्कार, इकडं नमस्कार, प्रत्येक देवाला जायचं, पण जायला हरकत नाही, पण तो एकच आहे आणि त्याची रूप आणि उपाधी आहेत असं समजून जायचं. प्रत्येक देवाला जायला हरकत नाही, पण ज्यावेळी त्या मंदिरामध्ये आपण जातो त्यावेळी ते एकच तत्व आहे अशा आहे ना. त्यामुळं ही ऐहिक आणि पारलौकिक फळे जी आहेत ती नाशवान आणि क्षणभंगूर आहेत. कुठलंच काय टिकत नाही. काळाची सत्ता सगळ्यावरती आहे. काळाचा मालक ईश्वर आहे. मग ईश्वराची सत्ता काळावर आहे आणि काळाची सत्ता संसारावरती आहे. संसार काळानं काय झालेला असतो, त्याला ग्रहण लावण्याचं काम काळ करत असतो. आयुष्य खातो काळ सावधान, असं तुकोबा म्हणतात. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुकोबांचे अभंग अत्यंत चपखल, मार्मिक आणि आपल्या प्रपंचामध्ये जगण्यासाठी, शांत जगण्यासाठी उपयुक्त ठरणारे आहेत. त्यामुळं ही ऐहिक आणि पारलौकिक फळे जी आहेत ही नाशवंत आहेत, एकदा समजलं पाहिजे. माझं शरीर क्षणभंगूर आहे असं नुसतं समजायला हरकत नाही. एकदा देहासक्ती गेली ना तर विषयासक्ती राहत नाही. विषयासक्तीने देहासक्ती गेली की संसार मिथ्या ठरतो. पण आपण त्या दृष्टीने कधी विचारच करत नाही. मुळात देहापासूनच प्रपंच सुरू होतो. देहच बाधित करता आला पाहिजे. तुका म्हणे नाही निरसला देह, तो वरे सारे प्रापंचिक सांसारिक. तुकाराम महाराज काय बोलतात बघा. तुका म्हणे जोवरी निरसला नाही देह, तो वरी सारे संसारिक. जोपर्यंत देहासक्तीतून तो साधक बाहेर पडत नाही तोपर्यंत विषयासक्तीचा विचारच नाही. मुळात विषयासक्तीला कारण देहाचे चोचले असतात, इंद्रियांचे चोचले पुरवणे असतं. म्हणून देहाचीच खरी आसक्ती घालावी लागते. देहाची आसक्ती गेली की भटकणारं मन शांत होतं, धावणारी इंद्रिय ताब्यात येतात आणि मग हळूहळू शांतीचा अनुभव यायला लागतो. मग कुठला संसार राहतो, मग कुठल्या विषयाबद्दल आसक्ती राहील सांगा बघू. म्हणून देहासक्ती ह्यामुळेच विषयासक्ती निर्माण होते आणि विषयासक्तीमुळे संसार नाशवंत आहे पण तो शाश्वत वाटायला लागतो. कडू आहे पण गोड वाटायला लागतो. त्रास देणारा आहे पण आराम देणारा वाटतो. मला सुख संसारात शांती वाटते, कसं मस्त वाटतंय, आज बरं वाटते. माझ्या मुलग्याचं लग्न ठरलं, माझ्या मुलग्याला मूल झालं, माझ्या मुलग्याला नोकरी मिळाली, हे सगळं कसं बरं वाटतं. हे बरं वाटणं हे तात्पुरतं बरं वाटणं आहे. त्या तात्पुरत्या बऱ्या वाटण्यातून बाहेर पडून सारखं कसं बरं वाटेल याचा विचार केला पाहिजे. म्हणजे एखादं सुख जे माझ्याकडे आलेलं आहे ते सुख कधीच जाऊ नये याचा विचार कधीतरी केलाय का, हा महत्वाचा मुद्दा आहे.
दुःख आलंय, पण दुःख कधीच येऊ नये याचा विचार कधी केलाय का? आणि सुख जे आहे ते सुख कधीच जाऊ नये याचा विचार कधी करायला पाहिजे. म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती म्हणजे परमानंदाची प्राप्ती, हाच मूळ वेदांत शास्त्राचा मूळ सिद्धांत आहे. मग मुळात अत्यंत दुःखाची निर्मिती या शब्दाचा निवृत्ती या शब्दाचा अर्थ आहे दुःख नकोच मला, दुःख ओखदाशी नाही. सुखवाचा अनुभव कसा आहे, औषधाला सुद्धा माझ्याकडे दुःख नाही म्हणतात. ते कसलं दुःख असते मला काय ठाऊक नाही म्हणतात. ते आता कशामुळे यांना दुःख होत नसेल? देहासक्ती नाही आणि विषयासक्ती नाही म्हणून. विषयाबद्दलची ओढ नाही. एखादा विषय मिळाला, प्राप्त झाला, ठीक, नाही झाला ठीक. तो ही प्राप्त कशाबद्दल? देहनिर्वाहासाठी त्यांना विषय लागत असतो. शर्ट कशाबद्दल लागत असतो? आम्ही झाकायसाठी शर्ट वापरतात. आम्ही कशासाठी वापरतो? नटायसाठी वापरतो. हा आपल्याचा आणि त्याच्यातला जो फरक आहे की आमच्यामध्ये विषयासक्ती आहे आणि त्यांच्याकडे अदृष्ट म्हणून विषय येतात. आमचं काय आहे, विषय असणं ही वाईट गोष्ट नाही, ते अदृष्ट आहे. पण विषया आसक्ती हा पुरुष अपराध आहे. म्हणून विषयासक्तीतून देहासक्तीतून जे निघतात त्यांना ही लालसा त्रस्त करत नाही. विषय प्राप्तीसाठी काय करतात? प्रत्येक देवाकडे जातात. माऊलींची फार सुंदर ओवी आपण अनेक वेळा घेतलेल्या आहे. अशा अनेक वेळा घेतलेल्या ओव्या रोज ऐकणाऱ्यांना पाठांतर सुद्धा झाले असतील. जे प्राणिया कामी भरू, देहाची वरी आदरू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. फार सुंदर ओवी आहे बरं काय चिंतन करण्यासाठी. मला वाटते 4थ्या अध्यायातल्या सुरुवातीच्या ओवीमध्ये 20-22व्या ओवीमध्ये ही ओवी असावी. जे प्राणिया कामी भरू, त्यातच आणि ओवी ती पुढे एक आहे. जे वैराग्याची शीव न देखती, विवेकाची भाषा नेनती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराते. कसं मला माझी प्राप्ती होईल त्यांना? जे प्रकृतीचे पायिक झालेत आणि भोगासाठी लाचार झालेत, त्यांना माझी प्राप्ती कशी होईल? देवदेवतांचं भजन करतात, तेही भोगासाठीच करतात. मग त्यांना भोग प्राप्त होतील, देव प्राप्त होणार नाही. म्हणून देवाची या चाडा आळवावे देवा, देवाच्या प्राप्तीसाठीच देवाला आळवावा. ऊस देह भावा पाडून या. तुकाराम महाराज लगेच बोलतात बघा. देवाची या चाडे म्हणजे देवाच्या आवडीसाठीच आणि प्रेमानं त्याच्या प्राप्तीसाठी आळवावे देवा. देवाची या चाडे आळवावे देवा, ओस देह भावा पाडून या. देवाच्या प्राप्तीसाठी देवाचं भजन असावं. भोगाचे पायिक आपण झालो तर भोगासाठी म्हणजे भोजनासाठी भजन असतं आपलं. मध्ये भोजन जिभेचं असेल, नंतर डोळ्याचं असेल, नंतर कानाचा आहार असेल तो, नंतर हातापायाचा आहार असेल तो, कुणाला तरी हा आहार असणारा. म्हणजे कुठलं तरी विषय आपण तो सेवन केलेला असतो. म्हणून म्हणलेला आहे ज्यांना वैराग्याची ज्यानी बाउंड्री सुद्धा पाहिली नाही, ज्याला विवेकाचे कुठलीही एबीसीडी कळत नाही. विवेकाची एक एबीसीडी आहे. विवेकाची भाषा नेणती, विवेकाचा एक कोड आहे आणि ती भाषा समजली पाहिजे. ते मूर्ख मला प्राप्त होत नाही. कारण देवदेवतेच्या उपासनेने काही भोगच प्राप्त होतात आणि तो भोगाचा लाभ झाला की लाभामुळे लोभ वाढतो. कसा अर्थ आहे बघा. अधिक भोगामुळे लोभ वाढतो आणि भोगामुळे काहीतरी विषयांचा लाभ प्राप्त होतो आणि लाभामुळे लोभ वाढतो. हा लोभच आपल्याला गर्तेत टाकतो. आता एवढं झालं, अजून थोडं पाहिजे, अजून थोडं पाहिजे. हे एक प्रमोशन झालं, त्याच्यावरचं प्रमोशन पाहिजे, त्याच्यावरचं प्रमोशन पाहिजे, अजून इन्क्रिमेंट वाढल्या पाहिजेत, अजून काहीतरी प्राप्त झालं पाहिजे, अजून 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 किती अजून पाहिजे, किती पाहिजे हे कळत नाही. त्यामुळं लोभच वाढत जातो. म्हणून विवेक आणि वैराग्याशिवाय विषया सुखाची लालसा कधीही जाणार नाही आणि समाधानाशिवाय त्या कामनेचा अंत होणार नाही. 2 वाक्य लक्षात ठेवायची. या विवेक आणि वैराग्याशिवाय विषय सुखाची लालसा जाणार नाही, देह आसक्ती जाणार नाही आणि खरं समाधान जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत शांती लाभणार नाही. कधीच शांतीच लाभणार नाही. कारण कामनेला समाधानाशिवाय
कामनेचा अंत होत नाही. कामना जर संपायची असेल तर आपल्याकडे निश्चित असं प्रखर असं समाधान असलं पाहिजे. समाधान शब्दाचा अर्थ आहे ज्या स्थितीमध्ये भगवंतानं आपल्याला जे शरीर दिलं, जी मुलं दिली, जे प्रपंचाची साधने दिलेली आहेत, त्यामध्ये आपण समाधानी असलं पाहिजे. त्याच्यापेक्षा अधिक मागल्यामुळं भोग वाढतात आणि भोगासाठी लाचार व्हावं लागतं. मुळातच आपण अगोदर शरीर धारण केलंय ही मुळात वाईट गोष्ट आहे. खरं कारण आहे ते शरीरच आपल्या त्रिविध दुःखाला कारण आहे, दुसरं काही कारण नाही. आणि त्या शरीर जे धारण केलं जातं ते मागील कर्मानुसार धारण केलं जातं. मला शरीर जर नको असेल तर माझ्या कर्मामध्ये सुधारणा केली पाहिजे. कर्म बंद करता येत नाही, पण कर्मामध्ये सुधारणा करता येते. सुधारणा म्हणजे प्रगत अवस्थेमधलं कर्म करावं, आणि प्रगत अवस्था म्हणजे जी भगवंताकडे घेऊन जाते ती अवस्था. त्या अवस्थेपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे, तरच आपल्याला या भोगातून बाहेर पडता येईल, असं माऊली म्हणतात. आधीची प्रकृतीचे पायिक वरी भोगा लागी तवर रंक, मग तेने लोलुपत्वे कौतुक कैशेने भसली. याचं एकदा लोलुपत्व झालं. लोलुपत्व म्हणजे लालसा. लोलुपत्वे काय निद्रेशी जिंकावे, भोजन करावे परिमित. काय वर्णन केले मावळ तुकोबांचा अभंग आहे बघा, की लोलुपत्वे काय निद्रेशी जिंकावे, भोजन करावे परिमित. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. अशा उपाधीनं निरुपाधिक जेव्हा साधक होतो तेव्हा त्याची दशा जी आहे म्हणजे उदास होते, त्याची वृत्ती उदास होते. तो प्रपंचाकडे पाहतो, माणसांच्याकडे पाहतो, वस्तूकडे पाहतो, कारण ही मला असावी असं त्याच्या मनात येत नाही, इतकी उदासीनता असते. किंवा वस्तूकडे पाहिलं तर समजा त्याबद्दलची इच्छा निर्माण झाली तर म्हणतो हे मिथ्या आहे आणि मिथ्या असल्यामुळे मला सुख देणार नाही, असं त्याच्याकडे पाहतो. खरा साधक त्याला म्हणायचं, आम्हाला असा खरा साधक बनावं लागेल, त्याशिवाय आपल्याला तुकोबांच्या या ओळी लक्षात येणार नाही. लोलुपत्वे म्हणजे विषयाची लालसा. निद्रेशी जिंकावे म्हणजे आपली निद्रा परिमित असली पाहिजे, आणि भोजन करावे परिमित. निद्रा आणि भोजन याच्यावरती आपला काय कमांड असली पाहिजे. मला हवी त्यावेळी निद्रा घेता आली पाहिजे आणि हवे त्यावेळीच भोजन घेता आलं पाहिजे. म्हणजे ही गोष्ट आहे परिमित करणारी आहे. म्हणजे त्यावेळी आपण भोगाचे पायीक होणार नाही आणि भोग लालसेसाठी लाचार होणार नाही, हे माऊलींचं सांगणं आहे. 142 नंबरची ओळी, कौनी तिया नियम बुद्धी कैसिया हन उपचार समृद्धी, का अर्पण यथाविधी विहिती करणे. आता त्या देवदेवतांची ज्यांची उपासना जे करतात ना, की सगळ्या भोगासाठी ती उपासनेचे कोणते नियम असतात? कौनी तिया नियम बुद्धी, कोणकोणते नियम असतात? म्हणजे किती वाजता उठून त्याचं दर्शन घ्यायचं असते. काही देवदेवतांचं संध्याकाळी दर्शन घ्यावं, काहींचं अमावास्यानं घ्यावं, काहींचं सोमवारी घ्यावं, काहींचं मंगळवारी घ्यावं, असते का नाही नियम सगळे? हे शास्त्राचे नियम आहेत. की कसा का असना माणूस थोडासा सात्विकतेकडे वळावा ही मुख्य गोष्ट त्यातली आहे. म्हणून इथे नियम असतात. कवनीत या नियम बुद्धी कैशिया हन उपचार बुद्धी, कोणकोणती पूजा द्रव्य लागतात. कुणाला तांदूळ लागतं, कुणाला उडीद लागतात, कुणाला मीठ घालावं लागतं, कुणाला आणखीन काय असतं, कुणाला लाल फूल चालतं, कुणाला पांढरं फूल चालतं, कुणाला मोगरा आवडतो. सगळ्या देवदेवतेची जी उपचार विधी आहेत तेही तो जाणून घेतो. कुठल्या कुठल्या देवतेला काय काय आवडते बघतो आणि त्याला मना खुश करायचा आहे. मग देव खुश कशाला होईल? असं काहीतरी देऊन खुश होईल काय? खरा देव तरी खुश होणार नाही. ही इंद्रिय देवते आहेत असं समर्थ म्हणतात, ती कदाचित खुश होतील आणि ती खुश होऊन आपल्याला काहीतरी प्रापंचिकच देतील. याच्यापर्यंत त्यांच्याकडे देण्यासारखं काही नाही. का अर्पण यथाविधी, किंवा देवदेवता करता जे उपचार लागतात ते त्या अशा ग्रंथ आहेत, त्या ग्रंथातून ते जाणून घेतात आणि पुष्कळ प्रमाणात हे उपचाराचे विधी जमवून ठेवतात आणि ते उपचार यथाशास्त्र कसे अर्पण करावे आणि ही विहित क्रिया करत असतात. का अर्पण यथाविधी विहित करणे, विहित पद्धतीनं गुरुजींना बोलवून भटजींना बोलवून यथाविधी करत असतात. पण त्यात काय लालसा असते?
तर माझ्या घरामध्ये अमुक अमुक गोष्ट मिळावी, माझ्या मुलाचं व्यवस्थित सगळं चालावं, माझ्या घरात असणारे आजारपण जावीत, हा सगळा उद्देश असतो. अगदी खालच्या दर्जाचा हा उद्देश आहे. यामध्ये भगवत प्राप्ती बाजूला राहते. म्हणून भगवंताला खुश करण्याचा प्रयत्न करावा, देवदेवतेना करू नये. आणि देवदेवता तरी काय, त्यांच्याकडे देण्यासारखं फारसं काही नसतं. जे देतात त्यामुळे आपल्याला ते आवडतं. कदाचित एखाद्या पुत्रप्राप्तीचा लाभ झाला, जसा दशरथ राजानं पुत्रप्राप्तीसाठी काय यज्ञ केले, त्या यज्ञातून काय देवता झाल्या किंवा त्यांनी काय दिला, त्यांना जो प्रसाद दिला, म्हणजे हे कशासाठी, पुत्रप्राप्तीसाठी. मोठमोठे एखाद्या प्रभू रामचंद्रासारख्या अवतारी पुरुषाच्या बापानं सुद्धा देवदेवतांना प्रसन्न करून पुत्राची प्राप्ती करून घेतलेली आहे. आम्ही तुम्ही सामान्य जीव आहोत, याचा अर्थ देवाकडे काय मागावं हे कळत नाही. खऱ्या देव कसा मिळेल याचा विचार केला जात नाही. आणि म्हणून इथं म्हणतात त्यांचे नियम काय आहेत, उपचाराची स्थिती काय, पूजा विधी त्यांचा कसा आहे, या देवतांचे पूजेचे नियम काय आहेत, पूजा साहित्य कुठलं लागतं, ही उपचार पद्धती कोणत्या, सगळं जाणून घेतात. कुठल्या देवाला किती वाजता गेलं की तो प्रसन्न होतो, कुठल्या देवाला कोणकोणत्या प्रकारचा नैवेद्य अर्पण केला की प्रसन्न होतो, सगळं. मग त्यातूनच पशुबळी निर्माण झाला, त्यातूनच नरबळीसारखी अघोरी प्रथा सुद्धा अजून कुठल्या तरी आदिवासी ग्रंथामध्ये घडते आहे. नरबळी देतात का, म्हणजे धनाचा हंडा सापडणार आहे. तुमच्या ह्या अमक्या वयाच्या माणसाला जर बळी दिलं तर अमुक एवढा मोठा हंडा धनाचा सापडणार आहे. असे पूजा विधी सुद्धा जाणून घेतात. नरबळी, पशुबळी असे घातक कृत्य करायला सुद्धा मागं पुढं पाहत नाही. मंत्र, तंत्र, जादूटोना, वशीकरण याची माहिती घेतात. कसं वश करायचं कुणाला, त्याचे मंत्र कुठले कुठले आहेत. इंद्रजाल सारखी पुस्तकं आता आहेत बाजारामध्ये बघा, सांगून काय उपयोग पण नाही, असायची पूर्वी इंद्रजाल विद्या म्हणून. मग ते असं करा तसं करा, अमावास्याच्या रात्री असं करा, म्हणजे एखादा वेताळ प्रसन्न होतो. वेताळ प्रसन्न झाला की तो आपल्याला हवं ते देत असतो. मग त्यासाठी काही वाटल जे करायला ते तयार असतात. कशासाठी, काय प्राप्त होणार असते यांना, शांती काय नाही. शांती घालवणारी गोष्ट मी देवाकडे मागतो. जेव्हा मी देवाकडले प्रपंचाचे भोग मागतो तेव्हा मीच म्हणतोय, आमंत्रण देतोय अशांतीला, असमाधानाला. मी आता जणू काय दुःखच मागून घेतो देवाकडं, कारण प्रपंचच दुःखरूप आहे. तो आला, विषय हे दुःखरूप आहे. विषय जरी मी स्वीकारले तर ते अंतिम मला दुःखामध्येच परावर्तित होतात. हे सगळं ठाऊक असताना किंवा तसा अनुभव असताना सुद्धा अशा देवदेवतेंच्याकडून हे प्रापंचिक भोगच का मागून घेतोय आपण, काय कळत. पण आपण अगोदर आधीचे पायिक म्हणलेलं आहे, अगोदरच प्रकृतीचे पायिक आहेत आणि अगोदर भोगालागे रंक झालेले आहेत. मग काय मागतील ते, मागताना तेच मागणार आहे. तेव्हा माऊली म्हणते, फळाची हवा हृदय कामा झाला रे गावा, तयाची या घसणी दिवा ज्ञानाचा गेला. ज्ञान मालवलं, देव बाजूला पडला तरी त्याचा विचार ते करत नाहीत. वेगवेगळे प्रकारचे मंत्र तंत्र शिकून घेतात. कशासाठी, मला भोग प्राप्त व्हावेत. बाबा बुवा अंगारे ताईत यांची जमवाजमव करतात. सगळं घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या माळा आणतात. त्या माळा घालून म्हणे असं होतंय, ती माळ घातली की असं होतंय, हे अंगारे घरात आणून ठेवले की त्याचा परिणाम घरात असा होतो. या सगळ्या जादू तोडण्याचे सगळे विचार, सगळे शास्त्र, तो ग्रंथ अभ्यासतो. ज्ञानेश्वरी वाचत नाही, पण हे वाचतो. कारण ज्ञानेश्वरांच्याकडे मागायसाठी काय आहे, ज्ञानेश्वरांच्याकडे मागितलं तर ज्ञानच देतील, तुकोबांच्याकडे मागितलं तर वैराग्य देतील, आणि नाथांच्याकडे मागितलं तर प्रपंचाची अनासक्ती देतील, आणि समर्थांच्याकडे मागितलं तर ते विवेक शिकवतील. पण कोण मागायला ते त्यांच्याकडे, समर्थ मला प्रसन्न व्हा आणि मला माझ्याचा विवेक जागृत करा, तुकोबा प्रसन्न व्हा, माझ्यावर कृपा करा आणि माझ्यात प्रखर असं भोगाबद्दलचं वैराग्य निर्माण होऊ दे. ज्ञानेश्वर माऊली, मला तुमच्या ज्ञानेश्वरीच्या मार्फत माझ्यावर कृपा करा आणि मला त्या ज्ञानाची व्यवस्था करून द्या. असं कोण मागते का बघा, कोणीही मागत नाही. कारण हे प्रपंचाचं नाही ना साधन. वैराग्य, विवेक, ज्ञान, भक्ती कधी मागतो का आपण. म्हणून नाथांच्याकडे मागायचं तर भक्ती मागावी आणि समर्थांच्याकडं
वैराग्य मागावं, विवेक मागावा, ज्ञानेश्वरांच्याकडं काय मागावं, ज्ञान मागावं, आणि तुकोबांच्याकडं वैराग्य मागावं. फार महत्वाच्या गोष्टी आहे. आपले 4 संत किती मोठे आदर्श आहेत बघा महाराष्ट्रासाठी. काही विशेष काही करावं लागत नाही, कुठली शास्त्र धुंडाळावी लागत नाही. त्या 14 जणांचं जे तत्वज्ञान आहे समान तत्वज्ञान आहे. कारण वेदांचं तत्वज्ञान त्यांनी मराठी भाषेमध्ये आहे. तर हे समान तत्वज्ञान आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण उतरलं तर या जादूटोणा बुवाबाजीची काही गरज पडणार नाही. पण अंधश्रद्धेपोटी श्रद्धा असते, पण त्या श्रद्धेची कोणती श्रद्धा म्हणायची, तर आंधळेपणानं अज्ञानाच्या अंधकारणामध्ये वापरलेली ही श्रद्धा आहे. म्हणून त्याला अज्ञान श्रद्धा म्हणून, अज्ञानातून निर्माण होणारी श्रद्धा आहे. अंधश्रद्धा शब्दाचा अर्थ काय, अज्ञानातून निर्माण होणारे. कुठले तरी बाबा डोक्यावर हात ठेवून आजार घालवतात, अमुक बाबाचा काहीच गळ्यात बांधल्यामुळं शांती लाभते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ही शांती वगैरे मागताना कसली मागतात माहिती आहे, प्रपंचातलं सुखच असते ते. आणि प्रपंचात सुख नाही हे कधीतरी ज्ञानेश्वरी मार्फत किंवा दासबोधा मार्फत आपल्याला कधीतरी ऐकून अभ्यासलं पाहिजे. आपण कधी कधी अशी कठीण उपवासाची व्रत करतात बघा, चक्कर येऊन पडतात पण उपवास सोडत नाही. मी पाणी सुद्धा घेणार नाही म्हणतात. कशासाठी, तर मला माझं काम जे मनात ठरवलं होतं ते देवाने केलेलं नाही. कसलं काम, कामच काही नाही. तुकाराम म्हणतात काम नाही, काम नाही. ते म्हणतात काम नाही. आणि आम्ही म्हणतो सारखं काम आहे, काम आहे. ह्या काम आहे, काम आहे म्हणूनच काम डोक्यावर बसलाय आमच्या. आमची सांसारिक कामं असल्यामुळं हा जो काम आहे नावाचा विकार तो आपल्यावर डोक्यावर बसलेला आहे. आणि त्यामुळं कठीण उपवास करतात, वेगवेगळ्या माळा घालतात, माळा बदलतात. ही माळ नको ती माळ घालून बघूया अशा विचार करत असतात. त्यामुळं खरा विचार आहे तो बाजूला पडतो. इथं विचारच केला पाहिजे समर्थ म्हणतात. या ठिकाणी विचार करा, यातून तुम्ही काय प्राप्त करायला लागलेला आहे याचा विचार करा. की प्रपंचाचे भोग मला शांती समाधान देतात काय, देतील काय नाही. आता आपण भोगले पण दिले नाही. भोग प्राप्त करताना कष्ट, भोग भोगत असताना सुद्धा कष्ट होतात. भोगत असताना म्हणजे जर एखादं जिलेबी खायची आहे तर अधिक जिलेबी खाल्ली तर त्याचाही त्रास होतो. भोग भोगतानाही कष्ट, आणि नंतर मग ती जिलेबी खाऊन झाल्यावर पोट बिघडलेलं असतं तर त्याचाही त्रास. सगळा त्रासच त्रास आहे. उदाहरण दिले जिलेबीचं बरं का. तसे संसारातले सगळे भोग आहेत. माझी नाती गोती मला जवळ असावी वाटतात, जेवढी जवळ तेवढी टोचतात. मग जवळ का मागितली मी, असू दे टोचू द्या तर माझ्या जवळ पाहिजे. हा मूर्खपणा नाही का, हा मूर्खपणाच माऊलींनी या 2-3 ओळीमध्ये सांगितला. की अनेक देवदेवतांची काय करतात, उपासना करतात. देवदेवता बदलतात, देवदेवतेंचे मंत्र बदलतात, गुरु बदलतात, बुवाबाजीकडे जात वळतात, अंगारे दुपारी करत असतात, मात्र विचार करत नाहीत. आणि विचाराशिवाय समाधान नाही. वेदांत शास्त्र सरळ सांगतं, विचाराविना समाधान नाही. येथे विचारिता निरसले, प्रपंच सहज सांडवले, तत्वता तत्व बोलले ज्ञानी अशी. हा ज्ञानी जे असतात ना, हा प्रपंचाचा व्यतिरेक करून भगवंताचा अन्वय शोधत असतात. आपणही तसंच करावं. हा प्रपंच बाजूला करता येत नसेल तर हा देवाचा आहे आणि मी त्याचा सेवक आहे प्रपंचाचा, संसाराचा, असं समजून प्रपंच करावा. पण आपण तसं करत नाही. म्हणून कामनेच्या लाटेमध्ये एक गटांगळ्या खात बसतात आणि विचाराचा किनारा त्यांना कधीच सापडत नाही. म्हणून विचाराचा किनारा सापडला पाहिजे. आणि विचाराचा किनारा जर प्राप्त व्हायचा असेल तर ह्या साधू संतांनी लिहून ठेवलेले जे ग्रंथ आहेत ना, त्या ग्रंथाचा अभ्यास डोळे उघडे ठेवून विचारपूर्वक कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता अभ्यासले पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे. मग विचार करायला आपण शिकू. आपण विचारच करत नाही, बोलताना करत नाही, खाताना करत नाही, पाहताना करत नाही, स्पर्श करताना करत नाही, नंतर ऐकताना करत नाही. 4-5 गोष्टीमध्ये आपण विचार करत नाही. त्यांनाच पंचविषय म्हणलेला आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. रूप म्हणजे पाहायचं, रस म्हणजे चाकायचं, स्पर्श म्हणजे हात लावायचा, शब्द म्हणजे बोलायचं, ऐकायचं. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. काय ऐकायचं, काय बोलायचं, काय खायचं याचा विचारच कधी केला नाही आपण. ज्यावेळी आपण विचार करू त्यावेळी आपल्याला बुवाबाजीकडे शांतीसाठी जावं लागणार नाही. अंगारे दुपारे ताईत वापरावे लागणार नाहीत.
जर विचाराचा ताईत जर गळ्यात असेल तर कुठलाही ताईत नंतर वापरावा लागणार. म्हणून सतत विचाराचा मुकुट धारण करावा. विचाराचं शस्त्र आपल्याकडे सतत असावं. काय विचार आहे तर जगत मिथ्या, ब्रह्म सत्य, देवच खरा, देव मालक, मी त्याचा सेवक, हे विचार आहेत. आणि विचार भक्तीतले आहेत, ज्ञानातले आहेत. जर असं आपण भक्तीतले ज्ञानातले विचार वेळोवेळी आपल्या मनावर अंतःकरणावर जर ठसवत असो ना तर माऊली म्हणतात त्याप्रमाणे ही सगळी उपचार सामुग्री गोळा करावी लागणार नाही जर आपल्याकडे विचाराची सामुग्री असेल तर. इथं कसली सामुग्री? पूजा साहित्य गोळा करायची, फुलं गोळा करायची, हे गोळा करायचं आणि कुठल्या तरी देवतेला प्रसन्न करून काय मागायचं तर मला संसारच दे, संसार सुधरून दे, माझा प्रपंच दुरुस्त कर, असं मागायचं. ते दुरुस्तच होत नाही ते ती तरी काय करतील सांगा बघू. त्यांच्याकडे काय देण्यासारखं नसतं. एवढे सगळे उपचार विधी गोळा करण्यापेक्षा विचाराचा साठा आपल्याकडे असला पाहिजे, विचाराची सामुग्री आपल्याकडे असली पाहिजे. आणि विचार ग्रंथ देतात. म्हणून ग्रंथ हे फार श्रेष्ठ दर्जाचे दीपस्तंभ आहेत. संसार सागरातून पार करून देणारे हे दीपस्तंभ आहेत. मला विचाराचा किनारा आणि शांतीचा एकदम काठ जर गाठायचा असेल तर आपल्याला ग्रंथांचा अभ्यास, वेदांत शास्त्राचं चिंतन, अनन्य साधारण त्याचं महत्व आपल्या जीवनामध्ये आहे. ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. आपण या श्लोकावरच्या ज्या थोड्या ओव्या होत्या त्या आता 142 नंबरच्या संपवलेल्या आहेत. उद्याच्या चिंतनामध्ये आपण 21 नंबरचा श्लोक पाहणार आहोत. त्याच्यावरच्या काही ओव्या आहेत त्या पाहणार आहोत. आज वेळ संपली. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. कुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव